HM घाटमाता 9. मिरजेत भूतबाधा व घरातील गुप्तधन काढण्याचे आमिष दाखवून महिलेस खोटे सोने देऊन 3.5 लाखाला गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाला अटक. मिरजेत भूतबाधा व घरातील गुप्तधन काढण्याचे आमिष दाखवून महिलेस खोटे सोने देऊन 3.5 लाखाला गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे. शशिकांत सीताराम भुजंगे, वय वर्ष 33, राहणार पसरीचा नगर, कोल्हापूर, मूळ गाव हलसवडे, तालुका करवीर असे अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. मिरजेतील ब्राह्मणपुरी येथील फिर्यादी महिलेच्या घरी 17 एप्रिल 2025 रोजी शशिकांत भुजिंगे हा आला होता. फिर्यादी महिलेचा मुलगा हा मतिमंद असल्याने त्याच्या मुलास भूतबाधा झाली आहे असे सांगून संशयित भोंदूबाबा शशिकांत भुजिंगे याच्या अंगात अघोरी दैवी शक्ती असल्याचे सांगून घरात सुख समृद्धी आणतो, तुमच्या मुलास भूतबाधा झालेली आहे, त्याला बरा करून तुमच्या घरातील गुप्तधन बाहेर काढतो असे आमिष दाखवून अंधश्रद्धा निर्माण करून सदर महिलेचा विश्वास संपादन करून मिरजेतील फिर्यादी महिलेच्या घरी व कोल्हापूर जिल्ह्यातील मुडशिंगी व नेर्ले येथे माळ रानावर फिर्यादी महिला व तिच्या नातेवाईकांना नेऊन अघोरी विधी करून गुप्तधनाच्या नावाखाली फिर्यादीला खोटे सोने देऊन त्या मोबदल्यात 3,22,000 रुपये रोख रक्कम व ऑनलाईन स्वरूपात स्वीकारून फिर्यादीची फसवणूक केली होती. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने मिरज शहर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली व या प्रकरणातील भोंदूबाबा शशिकांत भुजिंगे याला तात्काळ ताब्यात घेतले व त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी मिरज शहर पोलिसांनी जप्त केली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा, पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील, निलेश कदम, प्रवीण वाघमोडे, नितीन मोरे, स्वप्नील नायकोडे, अर्चना आलदर, झाकीर हुसेन काझी, राजेश गवळी, दीपक परीट, श्रीकांत केंगार यांनी केली आहे. मी किरण चौगले, पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस स्टेशन. आमच्याकडे ब्राह्मणपूर येथील एक महिला फिर्यादी आल्या आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांचा एक मुलगा गतिमंद आहे आणि तो त्याला त्रास आहे असं सांगून एका आरोपीने त्याच्याकडून आरोपीनामे शशिकांत सीताराम भुजिंगे, वय 33 वर्ष, पसरीच्या नगर, गल्ली नंबर 1, कोल्हापूर याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून आरोपीच्या अंगात दैवी शक्ती आहे, अघोरी शक्ती आहे आणि या शक्तीच्या जोरावर तो घरात सुख समृद्धी आणतो, फिर्यादीच्या गतिमंद मुलास भूतबाधा झाली आहे असं सांगून त्याला बरा करतो आणि घरात गुप्तधन काढून देतो असं सांगितलेलं आहे. आणि ते आमिष दाखवून अंधश्रद्धा पसरवून त्यानं त्यांच्याकडून रोख व अकाउंटवर 3,22,000 रुपये घेऊन त्यांना त्यांची फसवणूक केलेली आहे. आणि हे ज्यावेळी लक्षात आलं, त्यांनी ज्यावेळी तक्रार दिली त्यावरून आम्ही त्याला ताब्यात घेतलं. त्याच्यावरून गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आलं आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला 4 दिवस PC घेतलेला आहे. आता गुन्ह्याचा तपास सुरू आहे, पुढील कारवाई चालू आहे. अजून पुढे काही माहिती यात उपलब्ध होऊ शकते. अजूनही लोकांना आमच्याकडून एक आव्हान आहे, जर अशा प्रकारे कोणी अंधश्रद्धा पसरवित असेल तर त्यांनी सामोरं यावं, पोलिसांना सांगावं आणि अशाच पद्धतीनं यापासून दूर राहावं ही आमची पोलिसांकडून समाजाला एक संदेश आहे. HM घाटमाता 9.